शेतकऱ्याच्या बांधावर दिवसाढवळ्या रक्तरंजित हल्ला झालाय। आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्यानं हा हल्ला केल्याचा आरोप आहे। नगरसेवक संकेत भासे आमदार महेंद्र थोरवेंचा भाचा आहे। हल्ल्यात देऊळवाडीतील बोराडे बापले गंभीर जखमी झालेत। जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती आहे। या घटनेमुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ माजलेली आहे। आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्यानं हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नगरसेवक संकेत भासे हे आमदार महेंद्र थोरवेंचा भाचा आहे। तर जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते। शेतकऱ्याच्या बांधावरच दिवसाढवळ्या हा रक्तरंजित हल्ला करण्यात आला। आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्यानं हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नगरसेवक संकेत भासे आमदार महेंद्र थोरवेंचा भाचा आहे। यानं हा हल्ला केल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय। हल्ल्यात देऊळवाडीतील बोराडे बापलेक हे गंभीर जखमी झाले। जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते। या घटनेमुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ माजली। यानंतर आता या सगळ्या प्रकरणावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्यानं हा हल्ला केल्यानं आता या सगळ्या प्रकरणी कशी कारवाई होते, कारवाईला कसा वेग येतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्याच्या बांधावरच हा सगळा हल्ला झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर नगरसेवक संकेत भासे हा आमदार महेंद्र थोरवेंचा भाचा आहे आणि संकेत भासेनं हा हल्ला केल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते। हल्ल्यात देऊळवाडीतील बोराडे बापले हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जमिनीचा वाद झाला होता आणि जमिनीच्या वादातूनच हा हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांच्याकडून। सारिका, नगरसेवक संकेत भासे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जातोय, काय नेमकं प्रकरण? अंकिता, काल कर्जत येथील शेतकरी आहेत जे भूषण बोराडे आणि संकेत भासे व त्यांचे सहकारी यांच्यात शेती म्हणजे जमिनीवरनं वाद झाला आणि हा वाद खूप टोकाला गेला आणि त्या वादातून एकमेकांवर हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये भूषण बोराडे आहेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याचा पुढील तपास चालू आहे। निश्चित। सारिका, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।